नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग. आजच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी शरद कौर आपल्या सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण घेऊन येतोय 10वी विज्ञान भाग 2 मधील दुसरं प्रकरण, की जे प्रकरण सजीवांच्या ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत त्या जीवन प्रक्रियांशी संबंधित आहे. आता जीवन प्रक्रिया म्हणजे काय असतं? जीवन प्रक्रिया त्यालाच तुम्ही आतापर्यंत सजीवांची लक्षणे असं सुद्धा अभ्यासलेला आहे. सजीवांची लक्षणे म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जीवन प्रक्रिया घडून येत असतात त्या जीवन प्रक्रिया म्हणजेच आपण त्यांना लक्षणे सुद्धा म्हणत असतो. आता जीवन प्रक्रिया म्हणजे काय, की कुठल्याही सजीवाला जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक प्रक्रिया असतात किंवा त्याच्या शरीरामध्ये ज्या प्रक्रियांची गरज असते त्यांना आपण जीवन प्रक्रिया असं म्हणत असतो. आता ह्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत, ह्या जीवन प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, तुम्ही या जीवन प्रक्रियेचा काही जीवन प्रक्रियांचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. ह्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला श्वसन असेल, पचन असेल, उत्सर्जन असेल, अभिसरण असेल, वहन असेल, चेतना क्षमता असेल, त्याच्यानंतर नियंत्रण असेल, संतुलन असेल, कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया ह्या सजीवामध्ये एकाच वेळी काय होत असतात, सुरू होत असतात. आता ह्या प्रक्रिया सजीवांमध्ये घडून येण्यासाठी ऊर्जेची गरज असते. मग आता ही ऊर्जा सजीवामध्ये कुठून येते? मग ही जी ऊर्जा आहे जीवन प्रक्रियाचं कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा जीवन प्रक्रिया घडून आणण्यासाठी सजीवांना ज्या ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा सजीव जे काही अन्न मिळवत असतो किंवा जे अन्न, आता वनस्पती म्हटलं तर ते स्वतःच अन्न स्वतः तयार करून ती ऊर्जा मिळवणार आहेत, परंतु जे प्राणी असतील ते प्राणी इतरांपासून अन्नाचा स्रोत किंवा अन्न मिळवून त्या अन्नाचं ऑक्सिडीकरण करतात आणि त्या ऑक्सिडीकरणातून काय होत असते, ऊर्जा निर्माण होत असते. तर प्राण्यांमध्ये अन्नाचं ऑक्सिडीकरण कसं होतं, म्हणजे प्राण्यांमध्ये जे काही प्राणी जे अन्न मिळवत असतात त्या अन्नाचं विघटन होतं. मग ते अन्नाचं विघटन, मग आता अन्नामध्ये पुन्हा काही महत्वाचे घटक असतात, त्याच्यामध्ये कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिने असतील, जीवनसत्वे, क्षार, खनिजे, हे सगळ्या प्रकारचे जे घटक आहेत ह्या घटकांचं विघटन होऊन त्याच्यापासून ऊर्जा निर्माण करणं किंवा ऊर्जा मिळवली जाते, याचाच आपल्याला अभ्यास ह्या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर बघा, प्रकरणाचं आपलं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. म्हणजेच काय, सजीवांमधील जीवन प्रक्रियाच्या संबंधित 2 प्रकरण तुम्हाला 10वी विज्ञान भाग 2 मध्ये दिलेले आहेत. त्यापैकी आज आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार किंवा पहिल्या भागाचा अभ्यास करणार आहोत. बघा, प्रकरणाचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1. सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1. आता पहिला शब्द तुम्ही बघितला, जीवन प्रक्रिया. आता जीवन प्रक्रिया म्हणजे काय, की ज्या प्रक्रिया किंवा ज्या प्रक्रिया किंवा ज्या काही क्रिया असतात की ज्या क्रिया सजीवांमध्ये गरजेच्या आहेत, कशासाठी, त्याला जीवन जगण्यासाठी, त्याचं पालन पोषण घडून आणण्यासाठी, त्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया असं म्हणतात. आता ह्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत, ह्या जीवन प्रक्रिया वहन असेल, उत्सर्जन असेल, अभिसरण असेल, त्याच्यानंतर चेतना क्षमता, या सगळ्या प्रकारच्या जीवन प्रक्रिया सजीवामध्ये एकाच वेळी काय होत असतात, घडत असतात. आता ह्या जीवन प्रक्रिया घडून आणण्यासाठी सजीवाला कशाची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे. बघा, म्हणजे जीवन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सजीवाला लागणारी ऊर्जा असते. आता ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा सजीव कुठून मिळवतो, अन्नापासून मिळवत असतो. जे अन्न सजीव खातो, रोज जे अन्न मिळवतो त्या अन्नापासून सजीवाला ऊर्जा मिळत असते. मग आता अन्नामध्ये जे आवश्यक घटक असतात, अन्नामध्ये जे महत्वाचे घटक असतात, त्या घटकांना पोषद्रव्ये असे म्हणतात. काय म्हणतात, पोषद्रव्ये असे म्हटलं जातं. अन्नामध्ये आवश्यक असलेल्या घटकांना पोषद्रव्ये म्हणतात. आता कोणतं पोषद्रव्य कुठल्या प्रकारचं काम करतं याच्यानुसार पोषद्रव्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा, कोणत्या प्रकारचं पोषद्रव्ये
कुठलं काम करत असतं. आता बघा, काही पोषद्रव्य जे आहेत, हे पोषद्रव्य जे आहेत ते ऊर्जा मिळवण्याचं किंवा ऊर्जा देण्याचं काम करतात. त्यांना ऊर्जादायी पोषद्रव्य असे म्हटलं जातं. ऊर्जादायी पोषद्रव्य. बघा, पहिलं पोषद्रव्य जे ते कुठलं आहे? ऊर्जादायी पोषद्रव्य. आता दुसरं जे पोषद्रव्य आहे ते पोषद्रव्य शरीर बांधणीसाठी गरजेचं असतं, म्हणून त्याला शरीर बांधणीसाठी गरजेचं असणारं पोषद्रव्य. शरीर बांधणीसाठी जे पोषद्रव्यांची गरज असते त्याला म्हणतात, ते दुसरं पोषद्रव्य आहे. आणि तिसरं जे आहे की ते म्हणजेच काय? नियमन आणि संरक्षण करणारे पोषद्रव्य. नियमन व संरक्षण करणारी पोषद्रव्ये. आता इथं बघा, ऊर्जादायी पोषद्रव्य म्हणजे काय की अशा अन्नामध्ये जे अशी काही पोषद्रव्ये असतात, उदाहरणार्थ कर्बोदके. बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, हे जे घटक आहेत अन्नातील, ह्या घटकांपासून आपल्याला काय होत असते? त्वरित ऊर्जा, तुरंत ऊर्जा किंवा ऊर्जेचे हे काय स्रोत आहेत, यांच्यापासून ऊर्जा मिळत असते, म्हणून या पोषद्रव्यांना काय म्हणतात? ऊर्जादायी पोषद्रव्ये. आता दुसरं जे आहे ते दुसरं म्हणजे काय? शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारी पोषद्रव्ये. आता शरीर बांधणीसाठी सगळ्यात महत्वाचं जे पोषद्रव्य आहे ते म्हणजे प्रथिने. कारण का? प्रथिनांमुळे शरीराची जे मजबूत किंवा हाडांची जी मजबूतीपणा असेल किंवा शरीराचा जे भक्कमपणा असेल, तो भक्कमपणा टिकवण्यासाठी कुठले पोषद्रव्ये आवश्यक आहे? प्रथिने ही पोषद्रव्ये आवश्यक आहेत. आता प्रथिनांचे पुन्हा स्रोतानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. जर प्रथिनांचे तुम्ही वनस्पती स्रोत बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय सगळ्या प्रकारचे जे डाळवर्गीय जेवढे डाळवर्गीय जे काही भाजी किंवा वनस्पती आहेत किंवा त्याला आपण कडधान्यवर्गीय वनस्पती म्हणतो, त्यांच्यामधून आपल्याला प्रथिने मिळत असतात. किंवा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा मांस असेल, माशी असतील, अंडी असतील, हे सगळे काय आहेत? प्रथिनांचे स्रोत आहेत. आणि नियमन किंवा संरक्षण करणारी जी पोषद्रव्ये आहेत, ह्या पोषद्रव्यांमध्ये जीवनसत्वे आणि क्षार, जीवनसत्वे आणि क्षार यांचा समावेश होत असतो. आणि क्षार. आता बघा, ही झाली पोषद्रव्ये. आता ही पोषद्रव्ये आपल्याला अन्नातून मिळतात. ते अन्न शरीरामध्ये जातं आणि त्या अन्नापासून ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या सहाय्याने शरीरातल्या जीवन प्रक्रिया काय केल्या जातात? पूर्ण केल्या जातात. मग आता मला सांगा, हे जे अन्न आहे, या अन्नामध्ये ही पोषद्रव्ये येणार आहेत. मग आता पोषद्रव्ये शरीरामध्ये आले म्हणजे लगेच आपल्याला ऊर्जा मिळेल का? नाही. मग ही जी पोषद्रव्ये आहेत, ही पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यांच्यापासून ऊर्जा मुक्त करण्याची जी क्रिया आहे बघा, त्याला शोषण असे म्हणतात. म्हणजे आता आपल्याला पहिली जीवन प्रक्रिया आपल्याला अभ्यास करायची. पोषद्रव्ये शरीरात घेऊन, पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या क्रियेला किंवा त्यापासून ऊर्जा मिळवण्याच्या क्रियेला शोषण असे म्हणतात. शोषण असे म्हणतात. आता बघा, आता शोषणाचे पुन्हा तुम्हाला दोन, आपल्या शरीरामध्ये जे शोषण होत असते किंवा सजीवांमध्ये जी शोषणाची जी क्रिया होत असते, ही क्रिया दोन टप्प्यामध्ये किंवा दोन स्तरावर होत असते. आता ते दोन स्तर म्हणजे कुठले असतात बघा. पहिला जो शोषणाचा जो स्तर आहे त्याला आपण शरीर स्तर असं म्हणतो. काय म्हणतो? शरीर स्तर. आणि दुसरा शोषणाचा जो घटक आहे तो म्हणजे कुठला? आपण याला अ आणि ब असं नाव देऊ. शोषण आपल्या सजीवांमध्ये दोन स्तरावर होतं. पहिला जो आहे तो शरीर स्तर आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पेशी स्तर. बघा, याला आपण असं म्हणू शकतो, शरीर स्तर म्हणजे ज्याला बाह्य शोषण म्हणतात आणि पेशी स्तर म्हणजे ज्याला अंतःशोषण असं म्हटलं जातं. आता शरीर स्तरावर जे शोषण होतं ते दोन टप्प्यांमध्ये होतं. म्हणजे शरीर स्तरावर होणारे जे शोषण आहे, त्या शोषणाचे दोन प्रकार आहेत. त्याच्यातला शरीर स्तरावरचा पहिला शोषणाचा जो प्रकार आहे
तो प्रकार म्हणजेच त्याला आपण श्वास असं म्हणतो. आणि दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे काय, उच्छ्वास. म्हणजे अशा पद्धतीने शरीर स्तरावरचं जे श्वसन आहे किंवा त्याला आपण श्वासोच्छ्वास असं म्हणत असतो. आता श्वास म्हणजे काय की ऑक्सिजन हवेतला किंवा वातावरणातला जो ऑक्सिजन असतो शरीरामध्ये घ्यायचा, फुफ्फुसामध्ये घ्यायचा, आणि फुफ्फुसामध्ये म्हणजे रक्तातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड नाकाद्वारे पुन्हा बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे काय, उच्छ्वास. आणि ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडत असतात किंवा सायमल्टेनियसली क्रमाने घडत असतात, म्हणून याला श्वासोच्छ्वास किंवा याला शरीर स्तरावरील श्वसन असं म्हणतात. आता दुसरं जे आहे ते पेशी स्तर. आता पेशी स्तर म्हणजे काय, याला अंतःश्वसन असं सुद्धा म्हटलं जातं. आता अंतःश्वसन म्हणजे काय की हे शरीराच्या आत घडत असतं. शरीराच्या आत घडतं म्हणजे काय, शरीराच्या पेशीमध्ये घडत असतं, म्हणून या श्वसनाला काय म्हणतात, पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. आता या पेशी स्तरावरील श्वसनाचे पुन्हा 2 टप्पे होतात. त्याच्यातला पहिला म्हणजे काय, ऑक्सी श्वसन. पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे ऑक्सी श्वसन, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे विनॉक्सी श्वसन. विनॉक्सी श्वसन. बघा, पेशी स्तरावरील श्वसन हे 2 टप्प्यामध्ये होतं. एक म्हणजे ऑक्सी श्वसन आणि दुसरं विनॉक्सी श्वसन. आता ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे नेमकं काय बघा. ऑक्सी नावावरून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, ऑक्सी श्वसन म्हणजे काय की जे श्वसन ऑक्सिजनच्या सानिध्यात घडतं. आता तुम्ही म्हणणार सर इथंही आपण ऑक्सिजन घेतोय, मग याला का ऑक्सी श्वसन म्हणत नाही, कारण हे शरीराच्या आत घडत असतं, पेशीमध्ये घडत असतं. मग पेशी स्तरावर जे श्वसन होतं ते 2 टप्प्यामध्ये होतं, एक ऑक्सी आणि दुसरं विनॉक्सी. मग ऑक्सी श्वसन म्हणजे काय की जे ऑक्सिजनच्या सानिध्यात घडतं. ऑक्सिजनच्या सानिध्यात घडतं म्हणजे काय, O2 बरोबर. O2 बरोबर, O2 म्हणजे काय, ऑक्सिजन. जे ऑक्सिजन बरोबर होतं किंवा ऑक्सिजनच्या मदतीने होतं त्याला ऑक्सी श्वसन म्हणतात. आणि जे ऑक्सिजन विरहित होतं, O2 विरहित, जे ऑक्सिजनच्या विरहित होतं त्याला काय म्हटलं जातं, विनॉक्सी श्वसन असं म्हटलं जातं. आता दुसरी गोष्ट, ऑक्सी श्वसनातून जास्तीत जास्त बघा, श्वसन म्हणजे काय, ऊर्जा मिळवण्याची क्रिया. मग ऑक्सी श्वसनातून आपल्याला जास्तीत 38 जे एटीपीचे जे रेणू आहेत ते रेणू मिळत असतात ऑक्सी श्वसनातून. आणि विनॉक्सी श्वसनातून फक्त 2 एटीपीचे रेणू मिळतात. 2 एटीपीचे रेणू मिळत असतात. म्हणून मला सांगा, ऑक्सी श्वसनातून जर 38 एटीपीचे रेणू मिळत असते. आता एटीपी म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, हा ऊर्जेचा एक घटक आहे. हे 38 एटीपी या ऊर्जेचे रेणू मिळत असतात. म्हणून सजीव जास्तीत जास्त कुठलं श्वसन प्रिफेअर करत असतील, तर ऑक्सी श्वसन. कारण का, त्याच्यातून जास्तीत आपल्याला ऊर्जेचे काय होत असतात, रेणू मिळत असतात. अशा पद्धतीने ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. विनॉक्सी श्वसनामध्ये फक्त 2च एटीपीचे रेणू मिळतात, म्हणून सजीवांमध्ये विनॉक्सी श्वसन जे आहे ते हे विनॉक्सी श्वसन खास जास्त करून जे जीवाणू वगैरे जे असतात त्यांच्यामध्ये होत असतो. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय की आता ऑक्सी श्वसन म्हणजे आपण जे काही अन्न घेणार आहोत म्हणजे आपण जे काही कर्बोदके असतील, प्रथिने आपल्या रोजच्या जेवणात, रोजच्या अन्नामध्ये हे पोषद्रव्य आहेत. ह्या पोषद्रव्यांचं पुन्हा आता काय होणार आहे, विघटन होणार आहे. मग पोषद्रव्यांचं विघटन करण्याचे, आता पोषद्रव्यांचं विघटन हे पुन्हा 2 याच्यामध्ये होईल. पोषद्रव्यांचं विघटन ऑक्सी श्वसनाच्या सहाय्याने होतं, पोषद्रव्यांचं विघटन विनॉक्सी श्वसनाने सुद्धा होत असतं. मग जेव्हा कर्बोदके जेव्हा जे पोषद्रव्य असतील त्या पोषद्रव्यांचं ऑक्सी श्वसनाने विघटन होऊन आपल्याला 38 एटीपी रेणू मिळणार आहेत, आणि विनॉक्सी श्वसनाने पोषद्रव्यांचं विघटन होऊन त्याच्यापासून फक्त किती मिळणार आहेत, 2 एटीपीचे रेणू मिळणार आहेत. मग आता आपण पुढचा टप्पा बघू की ऑक्सी श्वसनाने जे एटीपीचे रेणू मिळतात ते कशा पद्धतीने मिळतात. बघा, याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा भाग या प्रकरणातला आहे की जो तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जातो. ग्लुकोजचे किंवा कर्बोदकाचं ऑक्सी श्वसन किंवा ऑक्सिडीकरण, ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण दर्शवणारी आकृती किंवा तक्ता काढा. किंवा काय असेल, ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण
करण्याची जी काही ऑक्सिडीकरण दर्शवणारे जो तक्ता आहे तो चुकीच्या पद्धतीने तुम्हाला दिलेला असेल आणि तो तुम्ही काय करा, चुकीचा तक्ता दुरुस्त करून लिहा आणि ग्लुकोजचं विघटन किंवा ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण, ग्लुकोज म्हणजे काय, कर्बोदके. कर्बोदके दुसरं काहीच नाही, कर्बोदक्यांचा अर्थच ग्लुकोज असा असतो. आता बघा, मग ऑक्सिशोषणाने कर्बोदकांचं कशा पद्धतीने ऑक्सिडीकरण होतं, याच्यासाठी 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण होत असतं. ऑक्सिशोषणाने बघा, कर्बोदके जे असतात, कर्बोदकांचं ऑक्सिडीकरण होतं. कर्बोदकांचे ऑक्सिशोषणाने होणारे ऑक्सिडीकरण, होणारे विघटन म्हटलं तरी चालेल, ऑक्सिडीकरण म्हटलं तरी चालेल, विघटन. आता बघा, कर्बोदके यालाच आपण कर्बोदकांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे, तो ग्लुकोज आहे. मग आता जेव्हा कर्बोदकांचं ऑक्सिजनच्या सहाय्याने विघटन केलं जातं किंवा ग्लुकोजचं ज्यावेळेस विघटन केलं जातं त्यावेळेस त्या प्रक्रियेला ग्लायकोलिसिस असं म्हटलं जातं किंवा त्याला मराठीमध्ये ग्लुकोजचे विघटन असं म्हणतात. आता बघा, सगळ्यात महत्वाचा प्रकार कुठला आहे, कर्बोदके. आता बघा, कर्बोदके म्हणजेच काय, याच्यामध्ये असणारा घटक कुठला, ग्लुकोज, बरोबर आहे. मग कर्बोदकांचं विघटन म्हणजेच काय, ग्लुकोजचे विघटन. कर्बोदकांचं विघटन म्हणजेच काय, ग्लुकोजचे विघटन. आता बघा, जेव्हा ग्लुकोजचं विघटन होत असतं त्यावेळेस आपल्याला काही ऊर्जेचे रेणू, काही संप्रेरक किंवा सहविकरे काय होत असतात, ह्या प्रक्रियेमध्ये, ह्या पूर्ण ऑक्सिशोषण क्रियेद्वारे जे विघटन होत असतं कर्बोदकांचं किंवा प्रथिनांचं किंवा मेदाम्ल किंवा त्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो, ह्या पोषद्रव्यांचं विघटन होताना आपल्याला ऊर्जा तर मिळणारच आहे, पण ऊर्जासोबत काही विकरे सुद्धा काय होत असतात, निर्माण होत असतात किंवा काही विकरे सुद्धा तयार होत असतात. मग आता कोणते ऊर्जेचे स्रोत किंवा काही ऑक्सिजन, काही वायू पदार्थ सुद्धा काय होत असतात, तयार होत असतात. मग याच्यामध्ये बघा, विघटन किंवा ग्लुकोजचं विघटन प्रक्रियेमध्ये आपल्याला जे तयार होणारे किंवा मिळणारे जे घटक आहेत तो म्हणजे पहिला एटीपी मिळणार आहे. एटीपी हा सगळ्यांना माहिती आहे, हा म्हणजे काय, ऊर्जेचा स्रोत आहे. त्याच्यानंतर काही सहविक्रे तयार होत असतात. त्या सहविक्रांमध्ये पहिला जो आहे तो NaDH2, दुसरा जो आहे तो FADH2, तिसरा आहे कार्बन डायऑक्साइड, हा वायू आहे, आणि चौथा H2O, पाणी. हे सगळे घटक काय होत असतात, या विघटन किंवा ऑक्सिडीकरण क्रियेमध्ये काय होत असतात, तयार होत असतात. मग आता कर्बोदकांचं ऑक्सिशोषणाने होणारं जे विघटन आहे, हे विघटन 3 टप्प्यांमध्ये पार पाडलं जातं. त्याच्यातला पहिला टप्पा बघा, हे जे विघटन आहे हे विघटन 3 टप्प्यांमध्ये होतं. त्याच्यातला पहिला टप्पा म्हणजे ग्लुकोजचे विघटन. ग्लुकोजचे, त्याला ग्लायकोलिसिस म्हटलं जातं. ग्लुकोजचे विघटन पहिला टप्पा आहे. दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजेच त्याला ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल म्हणतात. ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल किंवा त्याला क्रेब चक्र असं म्हटलं जातं. कार्बोक्झिलिक आम्ल किंवा क्रेब चक्र. क्रेब या शास्त्रज्ञाने ही प्रोसेस काय केलेली आहे, शोधून काढलेली आहे, म्हणून त्याला क्रेब चक्र असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजेच इलेक्ट्रॉन वहन साखळी. इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता बघा, या 3 टप्प्यांमध्ये ऑक्सिशोषण होत असतं किंवा ऑक्सिशोषणाने कर्बोदकांचं किंवा पोषद्रव्यांचं विघटन होत असतं. आता या 3 टप्प्यांमध्ये पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे ग्लुकोजचं विघटन, बरोबर. आता हे जे विघटन आहे हे विघटन कुठे होत असतं,
पेशी द्रव्यामध्ये होतं, लक्षात ठेवा. कुठे होतं हे विघटन? पेशी द्रव्यामध्ये. पेशी द्रव्यात होत असतं, पेशी द्रव्यामध्ये याचं विघटन होतं. आता याचं विघटन होऊन, ग्लुकोजचं विघटन होऊन याच्यापासून आपल्याला, मी मगाशी बोललो की या प्रक्रियेमध्ये आपल्याला या प्रकारचे एटीपी असेल, NADH2, FeDH2, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, या प्रकारचे काय होत असतात, सहविक्रय, काही वायू आणि ऊर्जा निर्मिती होत असते. मग आता ह्या पहिल्या ग्लुकोजच्या विघटनामध्ये आपल्याला काय मिळणार आहेत? 2 ATP चे रेणू मिळतील, 2 NADH2 चे रेणू मिळतील, कार्बन डायऑक्साईडचे रेणू मिळतील, पाण्याचे रेणू मिळतील आणि 2 पायरुव्हिक आम्ल मिळणार आहे. म्हणजे इथं जे आहे या ग्लुकोजचं विघटन होऊन आपल्याला काय मिळणार आहे? 2 पायरुव्हिक आम्ल, पायरुव्हिक आम्लाचे रेणू मिळणार आहेत. आणि याच्यासोबत 2 ATP चे सुद्धा रेणू मिळत असतात. इथं तुम्हाला 2 ATP चे सुद्धा रेणू मिळतील. कुठल्या प्रक्रियेमध्ये? या विघटन, ग्लुकोजच्या विघटन प्रक्रियेमध्ये. आता 2 ATP म्हणजे या पहिल्या ग्लुकोजच्या विघटनामध्ये आपल्याला कुठला मिळत नाही? FeDH2 मिळत नाही. एटीपीचा तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितला मी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. दुसरा जो NADH2 हे जे विकर आहे, संप्रेरक आहे, याच्या निकोटिनामाइड, ॲडेनाइन डाय न्यूक्लिओटाइड. आणि FeDH2 चा लॉंग फॉर्म आहे फ्लॅविन ॲडेनाइन डाय न्यूक्लिओटाइड. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहितीच आहे. आता बघा H2O आणि CO2 याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. आता इथं तुम्हाला 2 पायरुव्हिक आम्ल मिळाले. याच्या नंतर तुम्हाला ऍसिटिल कोएन्झाइम A ही एक प्रक्रिया इथं मिळत असते. ऍसिटिल कोएन्झाइम A. आता ह्या प्रक्रियेपासून काय होतं? क्रेब सायकल सुरू होते. म्हणजेच काय? ट्रायकार्बॉक्झिलिक चक्र, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र हे सुरू होते. आणि इथं काय होतं? हे जे ऍसिटिल कोएन्झाइम A चे जे रेणू आहेत, हे रेणू आता कुठे जातात? तंतुकणिकेमध्ये जातात. म्हणजेच काय? दुसरी जी प्रक्रिया आहे किंवा दुसरा जो ग्लुकोज कर्बोदकांचं विघटन घडवून आणणारा जो दुसरा टप्पा आहे, तो टप्पा कुठे होतो? तंतुकणिकांमध्ये होत असतो. कारण हे ऍसिटिल कोएन्झाइम A जे आहे, हे ऍसिटिल कोएन्झाइम A चे रेणू कुठे जातात? तंतुकणिकांमध्ये जातात. आणि तंतुकणिकांमध्ये जाऊन त्याच्यापासून काय होतं? आपल्याला पुन्हा हे सगळे घटक मिळतात. इथं सुद्धा तुम्हाला 2 ATP चे रेणू मिळतील. किती मिळतील? पहिल्या ग्लुकोजच्या विघटनामध्ये 2 ATP चे, या ऍसिटिल कोएन्झाइम A तंतुकणिकामध्ये होतं. म्हणजेच इथून आपल्याला काय होणार आहे? दुसरा टप्पा सुरू होणार आहे. कशाचा? कर्बोदकाच्या विघटनाचा किंवा पोषकद्रव्यांचा विघटनाचा. आणि या दुसऱ्या टप्प्याला म्हणतात क्रेब सायकल किंवा क्रेब चक्र. म्हणजेच काय? क्रेब चक्र हे कुठे घडणार आहे? हे तंतुकणिकांमध्ये घडणार आहे. आणि ह्या तंतुकणिकांमधून आपल्याला ह्या सहविक्रय काय होत असतील? तयार होतील. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एटीपीचे किती रेणू मिळतात? 2 रेणू किंवा ऊर्जेचे 2 रेणू मिळत असतात. आता क्रेब चक्रानंतर पुढचा जो टप्पा आहे, तो टप्पा म्हणजेच कुठला आहे? इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता इलेक्ट्रॉन वहन साखळी हा जो टप्पा आहे, हा तंतुकणिकांमध्ये होतो. आता तंतुकणिका, सगळ्यांना तंतुकणिकेचं स्ट्रक्चर माहिती आहे. तंतुकणिका आतला जो भाग आहे तो घडीसारखा भाग असतो. आणि इथं जे आहे, इथं तुम्हाला काय केलं तर अन्नाचं ऑक्सिडीकरण करण्यासाठी जो सरफेस आहे, तो सरफेस एक बाहेरील आवरण असतं आणि आतल्या आवरणाला घडे असतात. आणि त्या घड्या असल्यामुळे विघटन किंवा ऑक्सिडीकरणासाठी जास्तीत जास्त पृष्ठभाग काय होतं? उपलब्ध होत असतो. आता इथं जे आहे, इथं काय होणार आहे बघा? ही तंतुकणिका आहे. या तंतुकणिकांमध्ये आता जे ऑक्सिडीकरण किंवा जे अन्न येईल, त्या अन्नाचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. कोणत्या ठिकाणी? या तंतुकणिकांमध्ये. आणि ही तंतुकणिका, ही तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळीचा. या इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये तंतुकणिका आपल्याला माहिती आहे, पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं
जे केंद्र आहे ते केंद्र म्हणजे काय, तंतुकणिका. म्हणजे इथं सुद्धा ऊर्जा निर्माण होणार आहे. ग्लुकोजच्या विघटनामध्ये सुद्धा 2 ATP चे रेणू मिळणार आहेत ऊर्जेचे. क्रेब्स चक्रामध्ये सुद्धा 2 ATP चे रेणू मिळणार आहे. पण तंतुकणिका हा ऊर्जेचं काय केंद्र आहे पेशीचं, आणि त्याच्यामुळे इथून येणारे जे काही अन्नाचा घटक असेल तो आता ह्या इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये ह्या तंतुकणिकेमध्ये त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं, पूर्णपणे विघटन होतं, आणि विघटन होऊन त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी आणि आपल्याला काय मिळते, ऊर्जा मिळत असते. आणि ती ऊर्जा म्हणजे कुठल्या रूपात असते, ती ऊर्जा एटीपीच्या रूपात. ही तर पूर्णपणे तुमचं काय झालं, पोषकद्रव्यांचं विघटन झालं. म्हणजे कुठल्या क्रियेमध्ये, इलेक्ट्रॉन वन साखळी या क्रियेमध्ये. आता इथं तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा, ऊर्जा ही कुठल्या रूपात मिळणार आहे, एटीपीच्या रूपात मिळणार आहे. मग आता इथं एटीपीच्या रूपात ती ऊर्जा मिळेल. ती ऊर्जा आता कशा पद्धतीने मिळेल बघा, या ठिकाणी मी इथं लिहितो. आता इथं जी ऊर्जा आहे, आता इथं जे मुक्त होते ऊर्जा, याच्यामध्ये 10 NADH2 चे रेणू येतात. किती, 10 NADH2 चे रेणू. आता बघा, आणि 2 FADH2 चे रेणू असतात. आता 10 NADH2 चे रेणू आणि 2 FADH2 चे रेणू. आता एका NADH2 च्या रेणूमध्ये, एका NADH2 च्या रेणूमध्ये 3 ATP चे रेणू असतात, म्हणजे ऊर्जेचे अणू असतात, 3 ATP. आता बघा, एक NADH2 म्हणजे किती, 3 ATP चे रेणू. एक NADH2 चा सहविकर, त्याच्यामध्ये 3 ATP चे रेणू असतात. मग आता इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये किती, 10 NADH2 चे रेणू तयार होतात. म्हणजे 10 गुणिले 3 म्हणजे आपल्याला आता किती मिळाले ATP चे रेणू, 30 ATP चे रेणू मिळाले या ठिकाणी. आणि इथं 2 FADH2 आहेत सहविक्रय. आता एका FADH2 मध्ये 2 ATP असतात. एका FADH2 मध्ये किती, 2 ATP. मग आता 2 गुणिले 2 म्हणजे आता इथं किती मिळणार आहेत, 4 ATP चे रेणू मिळणार आहेत. आता तुम्हाला पुन्हा थोडं तुमचं गोंधळ होईल किंवा तुमचं थोडं कन्फ्युजन होईल की सर, ऑक्सिशोषणामध्ये तुम्ही तर मगाशी म्हटले की 38 ATP चे रेणू तयार होतात. मग आता ते 38 ATP चे रेणू कसे तयार होतात ऑक्सिशोषणामध्ये बघा, या इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये हे 30 ATP चे रेणू आणि हे 4 ATP चे रेणू. म्हणजे इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये टोटल किती रेणू तयार झाले, 34. बरोबर आहे, 34 ATP चे रेणू कुठे मिळाले तुम्हाला, या इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये. कारण इथं पूर्णपणे काय झालं, ऑक्सिडीकरण झालं, आणि तिथून या रूपात कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा, ऊर्जा म्हणजे ATP. किती रेणू मिळाले इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये, 34. कसे मिळाले, त्याच्यात 10 NADH2 चे विकर तयार होतात आणि 2 FADH2 चे सहविकर तयार होतात. एका NADH2 च्या विकरामध्ये किती, 3 ATP चे रेणू असतात. मग 10 गुणिले 3 म्हणजे किती ATP चे रेणू झाले, 30 झाले. आणि 2 FADH2 चे रेणू विकर मिळत असतात. एका सहविकरामध्ये 2 ATP चे रेणू असतात. मग 2 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 4. आता हे 30 आणि हे 4 म्हणजे इलेक्ट्रॉन वन साखळीमध्ये किती मिळाले, 34 ATP चे रेणू मिळाले. आपल्याला माहिती आहे क्रेब्स चक्र, क्रेब्स चक्रामध्ये किती आहेत, 2 ATP आहेत. आणि ग्लुकोजच्या विघटनामध्ये किती आहेत, 2 ATP. 2 अधिक 2 4 आणि हे 34. म्हणजेच काय, ऑक्सिशोषणामध्ये मिळणारे ATP चे रेणू किती आहेत, 38 आहेत. म्हणून सजीव जास्तीत जास्त ऑक्सिशोषण, पोषकद्रव्यांचं जे विघटन आहे ते ऑक्सिशोषण क्रियेने होत असतं, की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त काय मिळते, ऊर्जा मिळत असते. आता इथं बघा, इथं कर्बोदकाचं विघटन झालं. पण समजा आपल्या रोजच्या आहारामध्ये फक्त कर्बोदकेच असतात का, कर्बोदकांव्यतिरिक्त इतरही महत्वाचे आपले पोषकद्रव्य आहेत. मग त्या पोषकद्रव्यांपैकी समजा आपल्या आहारामध्ये काय असेल, प्रथिने असतील. काय असेल, कर्बोदके सोबत प्रथिने असतील बघा. तर किंवा स्निग्ध आम्ल असेल, स्निग्ध आम्ल असेल तर काय होणार आहे बघा. तर या प्रथिनांचं सगळ्यात पहिले कशामध्ये, अमिनो आम्लांमध्ये रूपांतर होतं. म्हणजे प्रथिनांचं विघटन होऊन त्याच्यात काय, कशात रूपांतर होतं, अमिनो आम्ल. त्याच वेळी इकडे स्निग्ध पदार्थ असतील, सॉरी हे स्निग्ध पदार्थ
किंवा त्याला आपण मेद म्हणतो, आणि त्या मेदांचं पुन्हा मेदाम्लांमध्ये किंवा आपण याला स्निग्ध पदार्थ म्हणतो किंवा स्निग्ध आम्ल म्हणू किंवा मेदाम्ल तयार होतील. आता बघा, प्रथिनांपासून विघटन काय मिळालं? अमिनो आम्ल. स्निग्ध पदार्थाचं विघटन काय मिळालं? मेदाम्ल. पुन्हा या अमिनो आम्लांचं कुठे रूपांतर होईल? ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये. पुन्हा मेदाम्लांचं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये, आणि पुन्हा क्रेब सायकल नंतर इलेक्ट्रॉन वन साखळी, आणि त्यापासून पुन्हा किती? 38 एटीपीचे रेणू मिळत असते किंवा मिळतात. आता विनॉक्सी शोषण म्हणजे काय? की इथं ऑक्सिजन विरहित शोषण होत असतं. आता ज्यावेळेस बघा, आता ऑक्सिजन विरहित शोषण म्हणजे कशा पद्धतीने? समजा आपण व्यायाम करतोय किंवा रनिंग वगैरे करत असताना आपल्याला विशिष्ट कालावधीनंतर बघा आपल्याला थकवा जाणवत असतो. आता तो थकवा का जाणवतो? कारण व्यायाम करताना आपल्या शरीराला ऊर्जेची गरज काय असते? जास्त असते. आणि ती ऊर्जेची गरज जास्त असताना आपल्या शरीरामध्ये जे लॅक्टिक आम्ल असतं, ते लॅक्टिक आम्ल जे आहे, ते लॅक्टिक आम्ल मध्ये काय होतं की स्नायू पेशी जे असतात व्यायाम करताना, त्या स्नायू पेशींमध्ये किंवा मांसपेशी जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय असतं? लॅक्टिक आम्ल. आणि त्या लॅक्टिक आम्लाच्या मधल्या पेशी आहेत त्या काय करतात? विनॉक्सी शोषणाने काय करत असतात? ऊर्जा निर्माण करत असतात. परंतु ती ऊर्जा कमी प्रमाणात निर्माण होते, आणि कमी प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे आपल्याला थकवा जाणवत असतो. हेच जर तुम्ही बघा, शेतामध्ये आपण ज्यावेळेस बियाणं वगैरे बीजांकुरण करत असतो किंवा बियाणं पेरत असतो. आता बियाणं पेरताना बियाणं हे मातीच्या आत असतं, जमिनीमध्ये असतं. वरून समजा आपण पुन्हा त्या शेताला पाणी दिलं, तर पाणी परत पाण्याच्या आत मातीमध्ये बियाणं, मग तरी सुद्धा काही कालावधीनंतर ते बियाणं काय होतं? वरती अंकुर फुटतो. मग त्यावेळेस सुद्धा, कारण पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे, म्हणजे ऑक्सिडीकरण जे आहे ते कमी प्रमाणात, त्यावेळेस त्या बियाणांमधले जे पेशी आहेत त्या पेशी काय करत असतात? विनॉक्सी शोषण करत असतात. म्हणून विनॉक्सी शोषणाने सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते, परंतु जो रेशो आहे, ते प्रमाण आहे, ते अतिशय काय? कमी आहे. लक्षात ठेवा, कर्बोदकांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्राम, एक कर्बोदकांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्राम एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांपासून सुद्धा तसंच आहे, 4 किलो कॅलरी प्रति ग्राम. परंतु स्निग्ध पदार्थ जे आहे त्याच्यापासून 9 किलो कॅलरी प्रति ग्राम एवढी आपल्याला काय होत असते? ऊर्जा मिळत असते. याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे, तो पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट जरूर कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रेस बेल आयकॉन, म्हणजे मी पुढचे जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.